सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असलेला हा मुद्दा प्रत्येक नव्या निर्णयानंतर अधिकाधिक मोठा होत गेलाय. परवानगी, नंतर निर्बंध, पुन्हा आंदोलन करू देणं, त्यानंतर आता अटक आणि शेवटी आता चर्चेचं निमंत्रण. या संपूर्ण प्रक्रियेमुळे मूलतः लॉजिकल नसलेल्या आंदोलनाला अधिक प्रसिद्धी मिळाली. राजकारणात अनेकदा आंदोलनाची ताकद तिथं उपस्थितांच्या संख्येत नसते, तर सरकारच्या प्रतिक्रियेत असते. सरकार कसं याच्यावर रिॲक्ट होतं त्याच्यावर असते. जर सरकारला हा प्रश्न शांततेनं सोडवायचाच होता तर दोन पर्याय होते. पहिला पर्याय, सुरुवातीला चर्चा करून हा विषय संपवायचा होता, किंवा जर कठोर भूमिकाच घ्यायची होती तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तीच भूमिका कायम ठेवायची होती. पण मध्येच ही भूमिका बदलल्यानं सरकारवर दबावाखाली निर्णय घेतला असा आरोप होण्याची शक्यता वाढलेली आहे. जर सरकारनं थेट सोनम वांगचुक यांच्याशीच संवाद साधला असता तर संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व फक्त वांगचुक नावाच्या एका व्यक्तीकडे राहिलं असतं. त्यातून जे काही निर्णय झाले असते त्याची जबाबदारी एकाच नेतृत्वावर आली असती. दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानाचं नाव जंतर मंतर का पडलं हे मला माहीत नाही, पण या मैदानावरून सोनम वांगचुकला सकाळच्या पारी उचलून नेल्यानंतर देशभरातून लोकांचा ओघ या मैदानाकडे सुरू झाला, हे मात्र आपण नाकारू शकत नाही. आधी या आंदोलनाला फारसा प्रतिसाद नव्हता, पण शनिवार रविवार असा सुट्ट्यांचा मोका साधून बरेच लोक हे दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या उत्तरार्धासाठी दाखल झाले. हे फार हुशार लोक होते. यांना माहीत होतं की आता खरा उत्तरार्ध क्लायमॅक्स सुरू झालेला आहे. म्हणजे रविवारपर्यंत जे काही घडत होतं ते या सगळ्या सिनेमाचा किंवा या नाट्याचा पूर्वार्ध होता, आणि सोमवारी खऱ्या अर्थानं संसदेवर जेव्हा चाल करून जायची आहे त्यानंतर खरं नाट्य सुरू होणार आहे. आणि या नाट्याचा आनंद घेण्यासाठी किंवा नाट्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण जाणं भाग आहे, म्हणून काही लोक जंतर मंतरवर हजर व्हायला लागले. महाराष्ट्रातूनही निखिल वागळे, अनुजा धाकरज सारखे पत्रकार तिथं पोहोचलेले होते. सोनम वांगचुकला उचलून नेल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे तिथं पोहोचले. या सगळ्यांनी अभिजित दिपकेची भेट घेतली, त्याच्याशी चर्चा केली. वांगचुक उपोषणाला बसलेले असताना त्या 21 दिवसात त्यांच्या समोरच ठूस ठूसकर खाणाऱ्या या लोकांना आता स्वतः उपोषण करण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता. पण उपोषण किती दिवसाचं असेल हे जवळपास स्पष्ट होतं. सोमवारी म्हणजे आज सकाळी तर संसदेवर कूच करायचंच होतं. मग फार फार तर एका दिवसाचाच प्रश्न होता. घडलंही तसंच. सकाळी संसदेकडे जाताना पोलिसांशी चकमक झडली आणि दिपकेनं आपलं उपोषणही सोडून दिलं. पण पुढे जे घडले म्हणजे CJPच्या शिष्टमंडळाला सरकारकडून चर्चेसाठी पाचारण केलं गेलं ते मात्र अनाकलनीय होतं. सोशल मीडियावर बनवलेली बेवारस पार्टी एक आंदोलन पुकारते, सोनम वांगचुकना त्या आंदोलनाचा चेहरा बनवते, पोस्टर बॉय. त्यांचं 21 दिवसांचं उपोषण चालू दिलं जातं आणि आज 20 तारखेपर्यंत त्यांना काही होणार नाही असे त्यांचे हेल्थ पॅरामीटर्स असताना, डॉक्टरांनी तसे रिपोर्ट दिलेले असताना कोर्टाच्या निर्देशाचं कारण दाखवून वांगचुकला उचललं जातं. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय प्रश्न आता समोर येतोय की आता सरकारनं चर्चेची तयारी दाखवून खरंच माघार घेतली आहे की काही वेगळं त्याच्या मागे काही दडलंय. की जंतर मंतर बाहेर पडलेल्या आंदोलनकाऱ्यांची आक्रमकता पाहून ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचं सरकारला दिसतंय. त्यामुळे सरकारला चर्चेचा मार्ग स्वीकारावा लागलाय. कारण आज जे घडलंय ते तर या आधीच काही दिवसांपूर्वी घडलं असं तर कदाचित एवढा मोठा गदारोळ निर्माणच झाला नसता. म्हणजे मी त्या आंदोलनाबद्दल बोलत नाहीये किंवा पोलिसांच्या लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि जे काही झाले त्याबद्दल बोलत नाहीये. तर सरकारने जो काही पवित्रा घेतलाय तो पवित्रा जर यापूर्वीच घेतला असता तर आजचा दिवस बघायलाच मिळाला नसता. सध्या अशी माहिती समोर येते की आंदोलनाशी संबंधित काही प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावण्यात आलंय. तो सौरभ दास आणि तो कुणी रांका नावाचा प्रवक्ता आहे, JP नड्डांना भेटायला गेलेला आहे. तसे फोटो आलेत माध्यमांमध्ये. त्याचवेळी अमित शहा, धर्मेंद्र प्रधान यांच्यातल्या बैठकींची चर्चा सुरू झालेली आहे. याचा अर्थ सरकार आता या आंदोलनाबद्दल जो काही डायलॉग सुरू करायचा आहे त्या संवादासाठी तयार झालंय. आणि जेव्हा सरकार आधी नाकारत असलेली भूमिका नंतर स्वीकारते तेव्हा सामान्य जनतेमध्ये हा संदेश जातो की सरकारनं आपली भूमिका बदलली आहे. इथंच संपूर्ण राजकीय समीकरणं बदलतात, हे लक्षात घ्या. मोदी शहांनी लावलेल्या त्यांच्या जाळ्यात वांगचुक आणि दिपके अडकलेत की जंतर मंतरवाल्यांच्या छूमंतरनं सरकारची तंतरली? हा मोठा प्रश्न आहे. तो तुम्हीच सांगा, या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी राजनैतिक चूक कोणती झालेली असेल? एक म्हणजे सरकारनं या आंदोलनाची सूत्र एकाच्याच हातात राहू दिली नाहीत.
जंतर मंतरवरच्या आंदोलनात 2-2 केंद्रस्थानं दिसत होती. एक होतं वांगचूक तर दुसरं होतं तो अभिजित दिपके. दिपकेनं सुरुवात केली, पण त्यानंतर 5-6 दिवसांनी सोनम वांगचुकही जंतर मंतरवर आले. वांगचुकचं म्हणाल तर ते या आंदोलनाचे सर्वात ओळखले जाणारे चेहरा होते, पोस्टर बॉय. आता ते हॉस्पिटलाइज आहेत आणि नरमलेत सुद्धा. त्यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी आपल्या ह्याच्यातून काढून टाकली. जर सरकारनं थेट त्यांच्याशीच संवाद साधला असता तर संपूर्ण नेतृत्व हे त्यांच्यापुरतं मर्यादित राहिलं असतं. परंतु त्याऐवजी इतर आंदोलनकर्त्यांनाही स्वतंत्रपणे चर्चेसाठी बोलवल्याचं स्पष्ट झालंय. म्हणजे वांगचूक यांना साईडलाईन केलंय का, तर नाही, त्यांच्याशीही चर्चा करतायत आणि इकडे या कॉक्रोचवाल्यांशी पण चर्चा चालू आहे. आणि यातून एक नवीन संदेश गेलाय बाहेर की सरकार आता अनेक नेतृत्व केंद्रांना मान्यता देते. एखाद्या आंदोलनाचा एक नेता असताना त्याच्याशी चर्चा करणं हे वेगळं असतं, पण अनेक गटांना समान राजकीय महत्त्व मिळू लागलं की आंदोलनाची ताकद वाढते. सरकारने या संपूर्ण प्रकरणात अनेक निर्णय उशिरा घेतल्याचं दिसून येतंय. दिपके अमेरिकेतून आला तर सुरुवातीलाच त्यानं न मागता आंदोलनाला परवानगी दिली. यांनी पुणे, जयपूर अशा सभांना मुभा दिली. नंतर अचानक कडक कारवाई करायला लागली. वांगचुकला उपोषणावरून उचलणं आणि शेवटी पुन्हा हा चर्चेचा मार्ग, तोही झुरळांच्या प्रवक्त्यांसोबत. या बदलत्या भूमिकांमुळे सरकारकडून आलेला मेसेज हा कमकुवत झाल्याचं स्पष्ट दिसतंय. जर सुरुवातीलाच रोखठोक भूमिका घेतली असती तर एवढा मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला नसता. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असलेला हा मुद्दा प्रत्येक नव्या निर्णयानंतर अधिकाधिक मोठा होत गेलाय. परवानगी, नंतर निर्बंध, पुन्हा आंदोलन करू देणं, त्यानंतर आता अटक आणि शेवटी आता चर्चेचं निमंत्रण. या संपूर्ण प्रक्रियेमुळे मूलतः लॉजिकल नसलेल्या आंदोलनाला अधिक प्रसिद्धी मिळाली. राजकारणात अनेकदा आंदोलनाची ताकद तिथं उपस्थितांच्या संख्येत नसते, तर सरकारच्या प्रतिक्रियेत असते. सरकार कसं याच्यावर रिॲक्ट होतं त्याच्यावर असते. जर सरकारला हा प्रश्न शांततेनं सोडवायचाच होता तर 2 पर्याय होते. पहिला पर्याय, सुरुवातीला चर्चा करून हा विषय संपवायचा होता, किंवा जर कठोर भूमिकाच घ्यायची होती तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तीच भूमिका कायम ठेवायची होती. पण मध्येच ही भूमिका बदलल्यानं सरकारवर दबावाखाली निर्णय घेतला असा आरोप होण्याची शक्यता वाढलेली आहे. जर सरकारनं थेट सोनम वांगचुक यांच्याशीच संवाद साधला असता तर संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व फक्त वांगचुक नावाच्या एका व्यक्तीकडे राहिलं असतं. त्यातून जे काही निर्णय झाले असते त्याची जबाबदारी एकाच नेतृत्वावर आली असती. परंतु विविध प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा सुरू झाल्यानं आंदोलनातला CJP सारखा जो काही एक फॅक्टर आहे त्यांनाही स्वतंत्र राजकीय ओळख मिळाल्याची भावना निर्माण झाली. आता याचा परिणाम भविष्यातल्या आंदोलनांवरही होऊ शकतोय, लक्षात घ्या. केंद्र सरकारवर टीका करणारेही मान्य करतात की काही विषयांमध्ये सरकारनं खरोखरच प्रभावी कामगिरी केली आहे मागच्या 11 वर्षांमध्ये, 11-12 वर्षांमध्ये. उदाहरणार्थ इंटरनल सिक्युरिटीचा विषय असेल, जम्मू काश्मीरमधले जे काही निर्णय घेतले ते असतील, किंवा राज्यांमध्ये जे काही धार्मिक तेढीचं राजकीय व्यवस्थापन करणं जे होतं ते असेल. मात्र जंतर मंतरवरच्या या मायाजालात सरकार का फसलं, तर तिथं सुरुवातीला नसलेलं संख्याबळ, ज्या प्रोटेस्टला प्रतिसादच नव्हता, अशा आंदोलनांना हाताळण्यात सरकार अनेकदा अति आत्मविश्वास दाखवतं आणि त्यामुळं छोटा प्रश्न हा मोठा बनतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेतून तोडगा निघणार का, की हा संघर्ष आणखी वाढणार? राजकीयदृष्ट्या पाहिल्यास या संपूर्ण घटनेनं काही नवीन चेहरे राष्ट्रीय राजकारणाच्या प्रतलावर चर्चेत आणलेले आहेत. तर दुसरीकडे सरकारच्या निर्णय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अकाउंटेबिलिटी नाही, जबाबदेही नाही आहे, असा आरोप सातत्यानं त्या जंतर मंतरवर होत असताना सरकार अकाउंटेबल, आन्सरेबल झाले, पण केव्हा? या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात केवळ अकाउंटेबिलिटी असणं किंवा आन्सरेबल असणं आणि तो होण्याचा निर्णय घेणं जे असतं तो महत्त्वाचा नसतो, तर तो निर्णय केव्हा, कसा आणि कोणासोबत घेतला जातो हे त्याहून अधिक महत्त्वाचं असतं. सरकारनं योग्य वेळी संवाद साधला असता तर परिस्थिती वेगळी असती का? एका नेतृत्वापुरती चर्चा मर्यादित ठेवली असती तर आंदोलनाचं स्वरूप बदललं असतं का? की आता हा संघर्ष नव्या राजकीय समीकरणांना जन्म वगैरे देणार आहे का? या प्रश्नांची उत्तरं येत्या काही काळात आपल्याला मिळतीलही. पण भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचा फाजील आत्मविश्वास हा आता पक्षाला खड्ड्यात घालणारा ठरतोय का? या पक्षाच्या समर्थनार्थ उभे राहणारे पक्षाच्या अशा भूमिकांमुळे तोंडावर आपटतायत का?
काही झालं तरी सरकार पडणार नाही असा जो विश्वास काही दिवसांपूर्वी दिसत होता, तो आता माज बनतोय का? आणि जर का हा माज असेल, तर तो अशा आंदोलनांनी उतरणार आहे का? यावर विचार करायला हवा. या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे? सरकारने आता जे केलंय, त्याला योग्य रणनीती अवलंबली असं म्हणायचं, की मुळातच हे चिल्लर इलॉजिकल आंदोलन हाताळताना फाजील आत्मविश्वासामुळे गंभीर राजकीय चुका झाल्यात? काय घडलंय? कमेंट करून नक्की सांगा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.